बाबासाहेबांनी जसं सांगितलं होतं की स्वाभिमानी राहा, ह्याच प्रकारे आपण हा आपला स्वाभिमानी जयंतीचा प्रकार आपण चालू केलेला आहे। पीके स्मॉल आर्टिस्ट हा उत्कृष्ट असा ब्लॉग बनवतो, त्यामुळे तुम्ही त्याला कृपया जास्त संख्येने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। बोललो आपण राडा होणार, पुरं नाही ऐकणार। झाला तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, मी स्मॉल आर्टिस्ट पीके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका प्रेरित करा। आज भीम जयंती निमित्त ब्लॉग घेऊन येतो। आज आहे 13 एप्रिल। तर आपण 13 एप्रिलला आपण भीम जयंती साजरी करतो सेक्टर 2 मध्ये। तर तोच आज जल्लोष वगैरे आज आपण दाखवू। गेल्या वर्षी पण तुम्ही बघितला असेल माझा ब्लॉग वगैरे। आपल्या राजरत्न ग्रुपने फुल तुफान करून टाकलेली। यावर्षी आपले एकदम खास मित्र आहेत वाचवायला, अजिंक्य म्युझिकल ग्रुप, अमन दहीगावकर, पव्या वगैरे भाई सर्व पुरे आहेत आपले मित्र। आज तुफान राडा वगैरे होणार आहे। आर्यांच्या घरी आलो आहे, आता तयारी वगैरे झाली आहे, घरी फ्रेश वगैरे झालो, सर्व काही तयारी झाली आहे। आर्यांच्या घरी आलो आहे आता तयारी करून। बघू शकता आर्यन आहे, आपला यश बघेल आहे। तर भाऊ पण ब्लॉग चालू करतो, मी पण माझं तर चालूच केलं आहे। मी जिकडे असेल तिकडे ब्लॉग चालू करू। आपले बाबा मनात तर नेहमी राहते। तर चला डायरेक्ट बाहेर भेटू, कसं काय डायरेक्ट बाहेरच सांगू। तर आपण आलो आहे लोकेशनवरती, बोलतो आपली गाडी इकडे। आपण बाबांचा फोटो प्रिंट केला आज। तुझ्या बाईक रॅलीमध्ये आपण सगळ्यात पुढे असू, सगळ्यात मचू आपण। आपल्या पोरांची तयारी वगैरे चालू आहे आता। नरीचा दादा, संदेशचा पेरू, सुशील दिलपाक, आपला अमन दहीगावकर, साऊंड बॅलन्सिंग वगैरे होते, चालू वगैरे करताना। पोरांचा 7-7:30चा टायमिंग होता, 7:30 वाजून गेले। आणि एक खजिनदार डायरेक्ट शॉर्ट्स वरती किंग भाई, काय टायमाचं आहेच नाही। टायमिंग काय होता, आले कधी खजिनदार, आपला दुसरा ब्लॉगर आणि मेन पुढच्याचा लोड वगैरे घेणारा भाई आपला सुशीलचा दिलपाक, सुशीलचा भाऊ पेरूचा दिलपाक। कंटेंट मित्र आहे भाई आपला, मित्र आपला। एक छोटा संघर्ष करून टाकू भाई, हसतोय निसता चिकना। काय टोपी आहे भाई, आवडली मला भाई। आता मागवायला घरात घालायला चालू करू आणि भेटू आता। झाला आपला भाव वगैरे आता तयार होऊन आला। शैलेश जय भीम भावा। बाकी फुल 2-3 गाणे वाजवले, स्टॉप झालेत, बॅनर अजून मेन जरा यायचं बाकी। सगळे आज बाहेर आहेत, सगळे राडा होणार। भेटू सगळे आल्यावरती। आपल्या ग्रुपचे करता एवढे उशीर आले। जय भीम, जय भीम, जय भीम। खूप लेट आलाय पण आलाय। दादा सलमान खान कडनं भाई कडक भारी चष्मा बाकी भाई किंग ऑफ
ना आल्या होता सोबत आपल्या चष्मा घ्यायला. भाई नाद गेला पण वाहना गेला ते नाव हालून आनंद शिंदे एक सेक्टर 2चा नाही तो फक्त आमच्या ऐरोलीतला सलमान खान जरा रात्रीचा प्रॉब्लेम होतो पण दिसतो दिवसा दिसतो सलमान खान तर आता थांबलेत आता भेटू असं एक विक्रमदा दादा अध्यक्षासोबत फोटोशूट चालू आहे. धम्मं नमामि संघं नमामि सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम.
शायर, एक शायरी, एक शायरी शायरी एक शायरी काय शायरी येत नाही. जय 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 भीम. क्रांती सूर्य विश्वरत्न परम पूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय. 5च मिनिटं मी तुम्हाला विनंती करते, थोडा वेळ तुम्ही बंद ठेवा. आपण थोड्याच वेळात तोच जल्लोष, तोच उत्साह, तोच आनंद आपण साजरा करणार आहोत. या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा सर्वांनी हात वरती करून सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स पण करा कशी वाटली आमची जयंती. तुफान नाचले. पहिलं बोललेलो राडा होणार, पोरं नाही ऐकणार, पोरांनी तुफान राडा केला. आणि भाई आपला एडिटर, आपला दुसरा ब्लॉगर आणि आपला नेहमी आपल्यासोबत असणार अनिकेत म्हात्रे उर्फ पिल्ल्या नरीदा दादा. आपण व्हिडिओ पोस्ट करेल. अक्षय वडा हॅपी बर्थडे भावा. गेल्या वर्षी मामाने आपला आकाशाला ब्लॉगमध्ये खूप छान बोललेलं आणि आता परत आपले मामा आहेत कृष्णागिरी, लाडाने त्याला लल्ला बोलतात. आपला आकाश दादा आणि आपला DJ विनीत. तर यावर्षी काय बोलाल मग? यावर्षी
जे आकर्षण होतं की सगळ्यांच्या मनात जो लँड मास्टर बसलेला दहीगावकर, अमन दहीगावकर, त्याने जे आकर्षण आमच्याकडे राजरत्न ग्रुपने निर्माण केलेलं आणि आत्ताची वेळ आहे 2 वाजले, पण आज जो तुम्ही उत्साह बघाल, अमन दहीगावकराला घरी जायला वेळ नाही. सगळ्यांनी घेरून ठेवलंय की तो आपल्या एक कुटुंबातील व्यक्ती आहे आणि त्या माणसाने जी इथे परिस्थिती निर्माण केली की सगळ्यांकडे भीम जयंती ही अख्ख्या जगामध्ये जी भीम जयंती साजरी होत नसेल तशी भीम जयंती आपल्या राजरत्न ग्रुपमध्ये सेक्टर 2 ऐरोलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. खरंच आभार मानतो राजरत्न ग्रुपचे आणि आमच्या मंडळाचे आणि आमच्या विक्रम दादांचे. त्यांनी सुंदर आयोजन केलं आणि सगळ्या मुलांचे आणि आम्हाला इथे नाचण्यासाठी जे आमंत्रण दिलं, आम्ही खूप उत्साही आहे आणि उद्याचा दिवस आमच्यासाठी आणि सर्वांसाठी सुवर्ण दिवस आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नाव कमवलंच मित्रा. आपला पॅकअप वगैरे झाला, असं बोललेलो आपण. राडा होणार पुरं नाही ऐकणार. राडा भाई, राडा फक्त एका नावावरती झाला. भाई अमन दहीगावकर नाव जरी माझं असलं तरी टीम वर्क सर्व ग्रुपचे आणि सर्व ग्रुपने वाजवलं. तेव्हा कुठं आपल्या बाबांच्या जयंतीचा हा जल्लोष पार पडला आणि तुफान राडा झाला असं मला वाटते. पण तुम्हाला वाटते का? ऑल ब्लॉग मध्ये बोलतो की पुढच्या वर्षी पण तुम्हाला इकडे नक्की आमन दिसेल. आणि आमनची टीम खूप भारी वाजवली असणार. पुढच्या वर्षी अजून मोठी टीम आपण असणार, सर्व असणार पुढच्या वर्षी. एकटा आला, Yes. अजिंक्य नाव आलं ना पाठी बॅकग्राऊंडला, विषय इकडे संपतो. काय बोलशील भाई आपल्या ब्लॉग? तुम्हाला आवडलं ना भाई? आवडलं म्हणजे भाई विषय संपला. बस बस, तुम्हाला आवडलं म्हणजे आपल्या बाबांना आवडलं. बस अजून काय बोलतो बाकी? काय ना, मस्त एकदम. आपला मंडळ खूप भारी होता, असं नाही की काय गैरसोय झाली. सर्व एकदम भारी. पहिल्यांदा वाजवलं ऐरोलीमध्ये इकडे सेक्टर 2 मध्ये बाबांची जयंती आणि तुफान. मला तर वाटते जल्लोष झालाय कडक. आता भाई हे लोक बोलतील तसा जल्लोष असेल. जल्लोष कडक जल्लोष एवढा झाला की भाई बघून आग लागली. पावर फुल पावर आहे भाई. चांगलं सहकार्य पण लागलं गेला. चला भेटूया आता. आपण भेटला तर आपल्या पोरां वगैरेशी भेटू. नंतर ब्लॉग आपण एंड करून टाकू. असंच प्रेम राहू दे. आपण वाजवलं वगैरे तर भाई आपला वन साइड राहुल देवाडिगा, राहुल देवाडिगा पण आला. तर भाई काय बोलशील आज? हा आमचा शैलेश मुंबई बेलापूरपट्टीतला नावाजलेला एक खेळाडू शैलेश युट्यूबमध्ये टाकू शकता. शैलेश ते आमचा भरभक्कम वन साइड बाहुबली, नवी मुंबईचा बाहुबली. एक हाताने मारतो, दुसरा आणि डायरेक्ट राशी मारतो. मजा आली. भाई 13 एप्रिल होता. खूप मजा आली नाचायला आणि गाजवला पण. आता बघू पुढच्या वर्षी पण भेटू परत. नक्की भाई. राहुल बोलला भेटू तर भेटू. आपला राहुल पण भाई खूप चांगला कॉन्सर्ट वाजवतो, तुम्हाला तर माहिती आहे. आपल्या पहिला ग्रुप ब्लॉग मध्ये होता तो. काय करणार आता? ब्रेकअप आमच्याच बघितले असतील. हा, आता ब्रेकअप झाला, पॅचअप करतो आता उद्या. करू आमचा मित्र. तिकडे पब्लिक जमली. तिकडे आपले मंडळाचे अध्यक्ष सदस्य केक वगैरे खातात. भेटू आता थोड्या वेळात. चला, तर आता पॅकअप वगैरे झाला. आता लय टाइमपास नको. तर सगळे काय सोबत भेटणार नाही. जे भेटतात त्यांना घेतो आणि 2-2 शब्द बोलायला लावतो. तर आपला अध्यक्ष नितेश दादा कांबळे, त्यांचा खूप सपोर्ट होता की अजिंक्य ग्रुप इकडे वाजवलं, खूप गाजवलं वन साईड. भाव आपला नेहमीच आपल्याला सपोर्ट करतो आणि याच्या पुढे पण करणार. आपण जे बोलू त्यांना घेऊन येणार. तर भाई तू फक्त शब्द टाक, तू बँडवाला इथं उभा करू आपण. माहिती 2 शब्द आपल्या ब्लॉगसाठी. पीके स्मॉल आर्टिस्ट हा उत्कृष्ट असा ब्लॉग बनवतो, त्यामुळे तुम्ही त्याला कृपया जास्त संख्येने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जय भीम. तर आपण बोललो आपला एक पूर्ण आता ग्रुप आलाय. एक तास आपण सगळ्यांना बोलायची संधी देऊ. बघू आज काय काय बोलतात. चला सुरुवात कोणापासून करू? सुरुवात अक्षय भंडारे. तर गेल्या टायमाला त्यांनी खूप जास्त बोललेला, थोडं बोलायला लावलं. आता बघू काय बोलतो. प्रथमतः सर्वांना जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती हर वर्षी आपण सेलिब्रेट करतो 13 तारखेला. ऑर्गनाईज करतो राजरत्न ग्रुप.
ठीक आहे. याही वर्षी आपण ऑर्गनाईज केलं होतं आणि प्रत्येकाने एक चांगलं काम केलं, प्रत्येकाचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे आपण ही जयंती चांगली सेलिब्रेट केली आहे. ठीक आहे. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. आता मी बोललो ना, आपला दुसरा शैलेश, तू पहिला बोलला ना, पण आता सर्व सोबत आहेत. हा, सर्वांना माझा जय भीम. जय भीम. क्रांतिकारी जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती, त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नाही सॉरी, काय करू, विश करतो, आभार मानतो सर्वांना जे आमच्या इकडे राजरत्न ग्रुपने जे ऑर्गनाईज केलं त्याच्यामुळे यावेळेस म्हणजे चांगला कार्यक्रम झाला, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि कॅरी फॉरवर्ड करतो. आता नेक्स्ट आपला आर्यन द ब्लॉगर, त्याचा पण ब्लॉग आहे, लिंक देतो, त्याचा ब्लॉग पण बघा. आता 2 शब्द भाऊ. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपले पीके भाऊचा ब्लॉग आहे. आता सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे, आमचं सगळं जल्लोष वगैरे करून झालेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. त्याने फॉरवर्ड करतो. आणि आपला भाई सर्वात लाडका वाचून घे बाई तू आधी. पोरींचा लाडका चॉकलेट बॉय रेडी आहे. भाई सरकार भरून आलाय. गौतमी भेटले नाही म्हणून इकडे नाचायला आला. तर भाई आज काय बोलशील? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रमांक खूप छान झाला आणि खूप राजरत्न ग्रुपने मेहनत करून मोठा कार्यक्रम कसा म्हणजे आयोजित करण्यात येईल आयोजित केला आणि सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. भाई आपला नेक्स्ट राहुल द मोची. तर भाऊ 2 शब्द. सगळ्यांना माझा सगळ्यात पहिले क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आणि आयुष्यातला सगळ्यात आवडता दिवस म्हणजे आपल्या बाबांची जयंती. कडक. आपल्या बाबांची जयंती म्हणजे 134व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या भावाला सपोर्ट करा, प्रनिलला. बस थँक्यू. आणि आपला नेक्स्ट संदेश द बनसोडे, चिंचपाडातले आणबान शान. आणि आपल्या फळातला पेरू. भाई 2 शब्द. सर्वप्रथम सर्व बांधवांना माझ्याकडून क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज आपण 134वी प्री सेलिब्रेशन आपण सेलिब्रेट करायला सगळे जमलो होतो, तर त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. जयंतीच्या. तर आपला नेक्स्ट माणूस विक्रम आहे, नितेश आहे, अध्यक्ष अनिकेतला 2 शब्द बोलायला येतो. तर भाई काय बोलशील? तुमच्या सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीनुसार तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पोरांना काय जास्त जमत नाही, सगळे नवीन आहेत. आपला नेक्स्ट पीके कांबळे. सर्वांना जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सगळ्यांचे हार्दिक शुभेच्छा. व तनिल कदम यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू. आणि आपला संदेशचा भाऊ आपला सुशील दिलपाक. आणि खरी मेहनत ह्यांनी पण घेतली की कुर्त्यासाठी भाईनी खरंच खूप मेहनत घेतली. थोडा धुका झाला, थोडा शिव्या पण खाल्ल्या, पण नेक्स्ट टाइम असं नाही भाई. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वांना अभिनंदन. फक्त मी आता या व्हिडिओद्वारे राजरत्नचं अभिनंदन करू इच्छितो. पाठच्या 1 महिन्याची मेहनत, पाठचे 3 दिवस आमच्यापैकी काही मुलं झोपलेही नाही नीट. 4-4, 5-5 तास झोपून त्यांनी काम केलं. त्यामुळे आपला आजचा कार्यक्रम एवढा चांगला घडू शकला. तर सर्वप्रथम मी माझे सर्व सहकारी राजरत्न ग्रुपचे अभिनंदन करू इच्छितो. आणि जय भीम. आणि मी उद्या केस पण खरंच पोराची मेहनत कुठेतरी बघितली. पोरांना त्रास होतोय त्याला समजलं. जे लोक नाईटला काम करायला वगैरे नव्हते तर त्यांनी ब्लॉग बघा आणि पुढच्या वर्षी नक्की सहकार्य करा. आणि आता आपला मेन माणूस मी बोलणार आहे, चल आता आपला मेन माणूस आता 2-3 जण बाकी आहेत. आता आपला नरेश दादा कांबळे, तुम्हाला पण बोललो, तो पण ब्लॉग काढतोय, त्याचा पण चॅनल. 2 शब्द बोलला मी, माझं मी संपवणार. बोलूया आता फक्त 2 शब्द बोलणार बस, एवढ्यातच संपवणार. जय भीम. जय भीम. जय भीम. 2 शब्द झाले, विषय क्लोज. आता आपला करता धरता विक्रम दादा ढेपे.
सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आताच सुशील दिलपाकने सांगितलं की खरंच हे प्रत्यक्षात बघायला गेलं तर प्रत्येक एक लहान लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत राजरत्न ग्रुपचे जेवढे पण सहकारी आहेत बघायला गेलं तर 2 महिन्यापासून ही आतुरता असते जयंतीची. जसा 2025 लागला तिथूनच आतुरता होती की बाबा बाबासाहेबांची जयंती जयंती जयंती, आणि ते करत करत आजचा तो क्षण आला. खरंच प्रत्येकाच्या ग्रुपच्या मेंबरच्या मेहनतीला फळ आलं मी असं मानतो. आणि त्या सर्वांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या आणि सदस्याच्या मेहनतीमुळेच हा कार्यक्रम उत्कृष्ट आणि खूप सुंदर होऊ शकला. अमन दहीगावकर इथं आला, प्रनिल कदम यांनीच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना इथं आणलं, तर मी त्याचेसुद्धा आभार मानतो. आणि त्याच्या ब्लॉगला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि मी कॅरी फॉरवर्ड करतो आमच्या अध्यक्ष आमच्या अध्यक्ष यानंतर बोलतो. आपले लाडके कटप्पा पिक्चरमधले हिरो आपले नितेश दादा मगाशी पण बोलले आणि आता परत ग्रुपबद्दल काहीतरी बोलायला होतं. बाई 2 शब्द. हा आपला मेकअपवाला आहे की गावाला हा तट पुस्तक माझा घसा बसलेला आहे की कोर्डिनेटिंग मॅनेज करता करता. प्रथम सर्व भारतीयांना माझा मानाचा जय. आज राजरत्न ग्रुपने जे मोलाचं सहकार्य केलेलं आहे फ्री सेलिब्रेशन पार पाडण्यासाठी प्रथमतः मी सर्व राजरत्न ग्रुपच्या सहकार्यांचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी बर्थ ॲनिव्हर्सरी ह्या जयंतीच्या पूर्वसंध्येला साधून राजरत्न ग्रुप आयोजित फ्री सेलिब्रेशन ऑफ डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचा जो कार्यक्रम आज राजरत्न ग्रुपने आयोजित केला होता तो राजरत्न ग्रुपने आयोजित केलेला कार्यक्रम खूप सक्सेसफुली पार पाडलेला आहे. त्यासाठी मी राजरत्न ग्रुपचे आभार मानतो. तसेच आज हजारो संख्येने जे मान्यवर उपस्थित होते, लोक उपस्थित होते, त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि आज 134व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना खूप शुभकामना देतो. अशीच जयंती आपण पुढच्या वेळी ते साजरी करू, यापेक्षा काही बेटर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि लास्ट मी माझं लास्ट एक सेंटेन्स म्हणून मी इकडे माझं हे स्पीच आहे ते संपवतो. आणि येणारे कार्यक्रम बनवण्यासाठी स्मॉल आर्टिस्ट पीके हा उत्कृष्ट असा ब्लॉगर आहे. त्याला कृपया तुम्ही खूप फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्या भावाला आपण खूप उंच पोझिशनवर पोचलेलं बघायचं आहे. त्यासाठी कृपया त्याला फॉलो करा. तुमच्या प्रतिसादाने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या सहकार्याने तो भाऊ पुढे जाईल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की त्याला फॉलो करा, त्याचे ब्लॉग खूप व्ह्यू करा आणि शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद. जय जय. नक्की भाऊ जसं बोलला तसं सपोर्ट तर पाहिजे. सपोर्ट असेल तर मग अजून लोक बघतील, त्यांना पण कळेल की पोरांची मेहनत काय आहे. तर आपला आता मला बोललं आपला सलमान खान भाई काय बोलायच्या आधीच हसायला लागला, आता त्यालाच भेटू. सर्वांना क्रांतिकारी, स्वाभिमानी आणि कडक जय भीम. जय भीम. आपण दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 13 तारखेलाच आपण साजरी करतो पूर्वतयारीनुसार. आणि त्यासाठी आपल्या इथे सर्व राजरत्न ग्रुपचे छोटे मोठे सर्व सहकार्य आपल्याला सपोर्ट करत असतात. तुम्ही बघितलं असेल की जे पण आता तुम्हाला बोलले असेल त्यांनी किती त्यांचं वय असेल आणि किती छोटे पोरं आहेत. प्रत्येकाने बाबासाहेबांनी जसं सांगितलं होतं की स्वाभिमानी राहा, ह्याच प्रकारे आपण हा आपला स्वाभिमानी जयंतीचा प्रकार आपण चालू केलेला आहे. तो आपण स्वतः सहखर्चाने कुणाकडून 1 रुपया न काढता आपल्या प्रत्येक पोरांकडून स्वतः आपल्या खिशातील कमाई आपण इथे टाकून आपण ती जयंती साजरी करत असतो. आणि ती आपण दरवर्षी करत असतो. यावेळेस आपण बायकाळ्याचा एक अमन दहीगावकर याला बोलवलं होतं. गेल्या वर्षीही आपण असंच बॉम्बेचे बँड आणले होते. आपण हर वर्षी असं वेगवेगळा काहीतरी बँडचा प्रकार ठेवतो, जे करून वेगवेगळे असे फेमस असतात, ज्यांचे यूट्यूबला ब्लॉग्स असतात, ते चांगलं वाजवत असतात. असं आपण प्रयास करतो की ते आपल्या नवीन मोडमध्ये येऊन त्यांनी आपल्याला सहकार्य करावं. तर असंच त्यांनी पण आपल्याला आज सहकार्य केलं, आपल्याकडे आले होते आणि खूप सारं असं खूप छान असं त्यांनी आपल्याला प्रेझेंट केला त्यांचा बँड. आणि हे तुम्ही पण बघालच ब्लॉगमध्ये की त्यांनी कशा प्रकारे तो प्रेझेंट केला आहे.
तर तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा आणि प्लस आपले PK माझे बंधू प्रनिल कदम यांनाही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा अशी माझी इच्छा आहे. त्याला जास्तीत जास्त फॉलो करून त्यालाही एक फेमस ब्लॉगर बनवा हीच इच्छा आहे सर्वांची. जय भीम. थँक्यू भाऊ, छान बोलला. नाही बाकीचे भाऊ लोक गेलेत. आता आपला अमन भाऊ थांबला एकटा. तम्मा तुझं काय ऐकायचं रे भाड्या? अरे इकडे बोल, काय म्हणतोस? म्हण की काय तर बोल भाऊ, आपला ब्लॉग चालू आहे. जे तुला आवडेल ते भावा. कार्यक्रम मस्त झाला भाई, तुमचा सपोर्ट रे भाई. भाई प्रेम तुमचं आहे. आवाज तू काढलास भावा. VIP राहणं पण ऐकलं चांगली काढली ना बाबा. पुढच्या वर्षी ते बांबू घे, ते बांबू घे. तर आपल्या आता सगळे भाऊ लोक गेलेत घरी वगैरे, सर्व गेले. आपला आजचा प्रोग्राम खरंच खूप चांगला झाला. सगळ्या पुरांची मेहनत वगैरे होती आणि आपण पण येऊन खूप मस्त वाजवलं. सगळ्या पुरांनी सगळे पुरं मन भरून नाचले, सर्वांना खूप आवडलं. तर असंच भाई पुढच्या वर्षी आम्ही काहीतरी नवीन करायचा ट्राय करू. आणि अजून एक महत्त्वाचं बोलायला गेलं तर आमच्या जो राजरत्न जो ग्रुप आहे आयरू सेक्टर 2चा, या ग्रुपमध्ये आपण कुणाकडनं पैसे नाही घेत. आपण जे असतो जेवढे पोरं दिसतात की त्यांच्या स्वखुशीने काही 5,000, काही 1,000, काही 2,000 जे काही असतं ते स्वतः एक अमाऊंट ठरवतात आणि आपलं देऊन टाकतात. ते कामाला असू किंवा नसू, स्वतःची त्यांची एक जबाबदारी असते की आपल्याला ग्रुपसाठी काहीतरी करायचं आहे ते करतात. तर बऱ्याच जणांना वाटतं की आपण ह्याच्याकडून पैसे घेतो, त्याच्याकडून पैसे घेतो आणि आपण कार्यक्रम करतो. तर असं अजिबात नाही. आपण स्वतःच्या भरोशाने काम करतो. स्वतःच्या आपण हिमतीवरती सर्व मेहनत घेतो आणि सर्व पोरांची खरंच खूप मेहनत असते. रात्री कामं वगैरे करा, नाईट वगैरे मारा, परत सकाळी कामाला जावा. तर चला, तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून 14 एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग इकडेच एंड करतो. आता आपला राहुल वगैरे आणि पिल्ल्या आहे, आपली गाडी घेऊन गेला आहे घरी. तर जातो आणि उद्या भेटतो परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता परत चला, बाय बाय, गुड नाईट, लव यू टू.